3 ते 9 ऑगस्ट या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहील? सविस्तर अंदाज पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज. तर सर्वात प्रथम आत्तापर्यंत झालेला पाऊस पाहिला 1 जून पासून ते 2 ऑगस्ट पर्यंतचा. तर अजूनही राज्यातील थोडेफार भाग असे आहेतच ज्या ठिकाणी पाऊसमान कमी आहे. पण त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरीचे काही भाग आहे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे काही भाग, अहिल्यानगर, बीडचे काही भाग, धाराशिवचे काही भाग, त्यानंतर परभणी, हिंगोलीचे काही भाग, अमरावती, अकोल्याचे थोडेसे फार भाग, त्यानंतर चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये अजूनही पाऊसमान नेहमीपेक्षा थोडं कमीच आहे. पण या उलट इकडे उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपास, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास घाटाच्या आसपासचे भाग चांगला पाऊस झालेला आहे. जळगाव चांगला पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर चांगला पाऊस झाला आहे. बुलढाणा जास्त पाऊस झाला आहे. यवतमाळ, चंद्रपूरचे काही भाग जास्त पाऊस झाला आहे. लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये तसंच गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा चांगल्या पावसाच्या नोंद झाल्यात. नंदुरबारकडे मात्र पाऊसमान कमी झाले. आणि गेल्या जी काही आकडेवारी सुधारली, खास करून राज्यात विदर्भ, मराठवाड्यात या ठिकाणी खूप जास्त लाल रंग होता. त्या ठिकाणी थोडासा निळा रंग आलाय. का? तर या गेल्या आठवड्यात खास करून 30-31 तारखेच्या आसपास जो राज्यात पाऊस झाला 29, 30, 31 त्यामुळे राज्यातील पावसाची आकडेवारी खूप चांगल्या प्रमाणात सुधारलेली आहे. सध्या जर आपण पाहिलं तर गेल्या 7 दिवसांमध्ये विदर्भात अतिमुसळधार ते अतिवृष्टी झाली. मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा अतिमुसळधार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी. कोकणात घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये अतिवृष्टी, पण किनारपट्टीचा भाग आहे. मुंबई, पालघर किनारपट्टीच्या भागांमध्ये मात्र विशेष जोर नव्हता. इकडे दक्षिणेकडे सुद्धा किनारपट्टीच्या भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे जोर नाहीये आणि हा दक्षिण मध्य महाराष्ट्राचा हा जो भाग आहे पर्जन्यछायेचा याचा अहिल्यानगरपासून सोलापूर, सांगलीतील काही भाग या ठिकाणी सुद्धा पाऊसमान इतर भागांच्या तुलनेत हे मात्र कमी पाहायला मिळालेलं आहे. आता इथून पुढची काय स्थिती राहील तर एमजेओ सध्या हा साधारणतः 3ऱ्या घराच्या आसपास आलेला आहे. 3ऱ्या-4थ्या घराच्या आसपास आहे. पण हा सर्कलच्या आतमध्ये म्हणजे हा गोलाच्या आतमध्ये आहे, गोलाच्या बाहेर नाही. त्यामुळे हा थोडा मदत करतोय. पण खूप जास्त मदत सध्या एमजेओकडून आत्ता तरी होत नाहीये. आणि पुढील काळामध्ये एमजेओ हा 6व्या घरात जाऊन तीव्र होण्याची शक्यता आहे. या एमजेमुळे कदाचित बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागांमध्ये एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर भारताकडे सुद्धा एक चक्राकार वारे विकसित होतील. त्यामुळे उत्तरेकडील पाऊस सक्रिय राहील. बंगालची उपसागर सिस्टीम ही साधारणतः 10 ऑगस्ट नंतर किंवा 10 ऑगस्टच्या आसपास निर्माण होण्याची शक्यता थोडीफार दिसते. पण ती सिस्टीम कुठे जाईल किंवा या आठवड्यात तर त्या सिस्टमचा मात्र प्रभाव नाहीये हे मात्र खरं. पण तिथून पुढे सिस्टम कुठे जाते त्याच्याबद्दल आपण अपडेट्स तुम्हाला नक्कीच देऊ. पण सध्या तरी एमजेओ आहे खूप जास्त मदत करतोय असं नाहीये. त्यामुळे राज्यात पाऊसमान या आठवड्यात खूप जास्त आशादायी असेल असं नाही. मात्र पाऊसच होणार नाही का? तर तसं नाही. पावसाच्या सरी बरसतील, पण नेहमीपेक्षा पाऊसमान या आठवड्यात कमी राहील. सध्या सिस्टम्स पाहिल्या तर राजस्थानच्या या भागामध्ये दक्षिण-पश्चिम भागाच्या आसपास हे जे काही आपलं डिप्रेशन आपल्या राज्यातून गेलेलं आहे, ते त्या ठिकाणी चक्राकार वारे किंवा कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात आहेत. मान्सूनचा आज सलीकमचा पट्टा हा थोडासा उत्तरेकडे सरकलेला आहे. उत्तर भारतापर्यंत पासून ते इकडे पूर्वोत्तर भारतापर्यंत अशा प्रकारे ही सिस्टम किंवा मान्सूनचा आज सलीकमचा पट्टा विस्तारलेला आहे. 1-2 दिवसात मान्सूनचा आज सलीकमचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी जाईल. कोरडे वारे राज्याकडे हळू वाढत जातील आणि त्यामुळे राज्यात ऊन थोडंसं वाढू लागेल. ढगाळ हवामान पूर्णच नाहीस होईल असं नाही, पण ऊन जे आहे ते थोडंसं वाढण्याची शक्यता पुढील काळात आहे. 1-2 दिवसानंतर कोरडे वारे म्हणजे किंवा 4-5 तारखेनंतर कोरडे वारे आहेत, हे जरा जास्तच प्रमाणात प्रभाव पाडू लागतील. पण काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे सुद्धा असतील. कारण या ठिकाणी दिल्लीच्या आसपासच्या भागामध्ये एक चक्राकार वारे बनतील. हे चक्राकार वारे आहेत तिकडे विरून जातील आणि पुन्हा एकदा त्याला बळकटी मिळेल आणि त्यामुळे बाष्पाचा पुरवठा हा राज्याच्या काही भागापर्यंत होत राहील. आणि जसं सांगितलं की 10 ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या या उत्तर भागामध्ये पुन्हा एकदा एखादी सिस्टम विकसित होऊ शकते. सध्या मॉडेल तसं दाखवू लागलं, थोडीफार शक्यता आहे. पण डिटेल अपडेट्स येत्या दिवसामध्ये आपण तुम्हाला नक्की कळवू. आणि लांब पल्ल्याचे अंदाज दाखवणारे मॉडेल सध्या तरी हा आठवडा किंवा पुढच्या आठवड्यातही राज्यात पाऊसमान कमी राहील असंच दाखवतात. म्हणजे नेहमीपेक्षा कमी राहील. होणारच नाही का? तर होईल, पण नेहमीपेक्षा कमी होईल असं मॉडेल सध्या दाखवू लागलेले आहेत. सध्या आजची जर स्थिती पाहिली 2 ऑगस्टची, तर पावसाचे ढग इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव आहेत. पावसाचे ढग आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती नाहीत. थोड्या वेळासाठी जोरदार सरी किंवा मध्यम ते जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळत असतील. ही स्थिती कायम राहते. पण मुसळधार पावसाचा अंदाज नाहीये. इकडे घाटाच्या आसपास ढगाळ हवामान आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे
क्वचित काही प्रमाणात हलक्याशा सरी होत असतील. ही स्थिती पालघर, ठाण्याच्याही अंतर्गत भागात आहे. रायगडच्याही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी आणि इकडे कोल्हापूरच्या घाटामध्ये मात्र मुसळधार पावसाचा ढग आहे. राधानगरी त्याच्या आसपासच्या भागामध्ये हे जे काही घाटाचे भाग आहेत त्या ठिकाणी जोरदार पावसाचा ढग आहे आणि लगतवरती सिंधुदुर्गचा भाग आहे. या ठिकाणी हा जोरदार पावसाचा ढग आहे. बाकी राज्यात ढगाळ हवामान आहे. थोड्या वेळासाठी हलक्याशा सरी अधूनमधून एक काही वेळासाठी पाहायला मिळत असतील. पण कालच्या तुलनेत आज पावसाच्या सरी खूप कमी झालेल्या आहेत आणि ते सुद्धा काही ठिकाणी आज रात्री हे जे काही सरी आहेत त्या होत राहतील. पण मोठा पाऊस, मुसळधार पाऊस अशी सध्या तरी शक्यता नाही. यानंतर या आठवड्यातील जर आपण शक्यता पाहिली, तर सोमवारी जी शक्यता दिसते त्यानुसार छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर हा जो काही भाग आहे, या ठिकाणी मध्यम तर थोड्यासाठी जोरदार सरी राहतील, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. मध्यम ते जोरदार सरी थोड्या वेळासाठी राहतील. तसेच कोल्हापूर घाट, लगतवरती सिंधुदुर्गचा भाग आहे. मुसळधार सरी काही ठिकाणी होतील. इतर घाटाचा भाग आहे नाशिकपासून पुणे, साताऱ्यापर्यंत मध्यम ते जोरदार सरी राहतील. कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी राहतील. त्यानंतर घाटाच्या आसपासचे पश्चिमेकडील भाग हलक्याशा सरी राहतील आणि इतर जो भाग आहे राज्याचा नंदुरबार, धुळे, जळगाव पासून ते इकडे राहिलेला विदर्भाचा भाग आहे. क्वचित काही ठिकाणी हलक्याशा सरी होण्याची शक्यता राहील. मोठा पाऊस किंवा मुसळधार पाऊस याही भागामध्ये इतर ठिकाणी नाही आणि हा जो केशरी रंग दाखवला आपण मराठवाड्याच्या आसपास आणि याही ठिकाणी खूप मुसळधार पावसाची शक्यता नाही, मात्र मध्यम ते जोरदार सरी काही भागांसाठी या सोमवारसाठी होतील. सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर मंगळवारी जी शक्यता आहे, ती मराठवाड्याचे हे दक्षिणेकडील भाग आणि विदर्भाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास थोड्याशा मध्यम ते जोरदार सरी होण्याची शक्यता राहील. घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार, कोकणात मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील आणि राहिलेला राज्याचा अंतर्गत भाग आहे. मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, पश्चिम विदर्भातील जिल्हे असतील, या ठिकाणी हलक्या किंवा एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी होतील, पण मुसळधार पावसाची शक्यता नाही. मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर बुधवारपासून कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह अजून वाढतील. पालघर, ठाणे, नाशिकच्या आसपास ऊन जरा जास्त वाढेल. पावसाची शक्यता या ठिकाणची हळू कमी होते. क्वचित हलक्याशा सरी झाल्या तर होतील. बुधवारसाठी या उत्तरेकडील कोकण आणि लगतवरती नाशिक, पुणे, अहिल्यानगरचे भाग आहेत. क्वचित हलक्याशा सरी होतील, नाहीतर वातावरण बऱ्यापैकी कोरडं राहील. आणि बुधवारी राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला घाटाचा भाग सोडला थोडासा कोल्हापूर, सातारा घाटाचा भाग मध्यम ते जोरदार सरी होऊ शकतात. बाकी या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी क्वचितच काही ठिकाणी हलक्या किंवा मध्यम सरी होतील. मात्र मोठा पाऊस, मोठ्या क्षेत्रावरती पाऊस अशी शक्यता बुधवारीसाठी सुद्धा नाही. बुधवारनंतर गुरुवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर गुरुवारी पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता राहील. घाटाच्या आसपास सुद्धा इकडे पुण्यापासून साताऱ्याकडे किंवा कोल्हापूरकडे मध्यम ते जोरदार सरी राहतील आणि उत्तर भागाकडे कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा बऱ्यापैकी भाग असेल. या भागामध्ये क्वचित झालं तर हलकासा होईल, जास्त त्याची शक्यता खूप कमी आहे. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा क्वचितच काही ठिकाणी हलक्याशा सरी गुरुवारसाठी राहतील. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार या पुढच्या 3 दिवसामध्ये सुद्धा आत्ता तरी मॉडेलनुसार खूप जास्त काही मोठा पाऊस दाखवत नाहीत. ते सुद्धा विदर्भ आणि लगतवरती मराठवाड्याचा काही भाग असेल. हलक्या मध्यम सरींची शक्यता नाकारता येत नाही. त्याची शक्यता थोडी कमीच असली तर या ठिकाणी बाष्प आहे. ऊन वाढल्यानंतर थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होऊन पावसाची शक्यता शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान पाहायला मिळू शकते. तर हा जो भाग आहे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे. या ठिकाणी कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह विशेष करून राहतील नाशिकपासून इकडे अहिल्यानगर, पुण्यापर्यंत. त्यामुळे पावसाची शक्यता थोडी कमीच दिसते. तरी बदल झाला तर अपडेट्स देण्यात येतीलच. आणि राहिलेले अजून जिल्हे आहेत या ठिकाणी सुद्धा क्वचितच झाले तर हलक्याशा सरी होतील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.